आपल्या आयुष्यात कधी-कधी असा क्षण येतो, जेव्हा आपल्याला वाटतं की आता आपण एकाच ठिकाणी थांबलो आहोत. कोणतीच प्रगती होत नाही, कुठेच पुढे जाता येत नाही. नक्की काय करावं हेच सुचत नाही. असा मनामध्ये संभ्रम निर्माण होत असतो. नक्की कोणत्या वाटेनं पुढे जायचं? हजारो वर्षापूर्वी जेव्हा श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 15व्या अध्यायात तिथल्या शिष्यांच्या मनातही असाच संभ्रम निर्माण झाला होता. त्यांना नेमकं काय करावं तेच समजत नव्हतं. तेव्हा गुरुदेवांनी त्यांना एक अत्यंत महत्त्वाच्या प्रवासाला निघायला सांगितलं. हा प्रवास फक्त नद्या किंवा तीर्थक्षेत्रांचा नव्हता, तर तो प्रवास होता अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा. आज या अध्यायातून आपण हेच जाणून घेणार आहोत की एका ठिकाणी न थांबता वेगवेगळ्या ठिकाणी का जायचं. अध्यायाच्या सुरुवातीला श्रीगुरू शिष्यांना सांगतात, तुम्ही एकाच ठिकाणी राहू नका. या अथांग पृथ्वीवर फिरा, वेगवेगळ्या नद्यांचं, क्षेत्रांचं दर्शन घ्या. याचा आजच्या काळात काय अर्थ आहे, आपल्याला या अध्यायाचा काय उपयोग होणार आहे ते थोडक्यात ऐका. साचलेलं पाणी जसं काही दिवसांनी दूषित होतं, एकाच ठिकाणी थांबलं की त्याचा कुबट वास येतो, अगदी तसंच आहे एका ठिकाणी थांबलेलं आयुष्य. तीच जुनी विचारसरणी माणसाला आतून संपवून टाकते. जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल, पुढं जायचं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या कम्फर्ट झोनमधून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. नवीन गोष्टी शिकाव्या लागतील, नवीन लोकांना भेटावं लागेल, नवीन आव्हानांना सामना करावा लागेल. कारण चालत राहणे म्हणजेच खरं जीवन आहे. या अध्यायात श्रीगुरूंनी काशी, प्रयाग, गया, गोदावरी, कृष्णा नदी, तुंगभद्रा यासारख्या अनेक पवित्र तीर्थांचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळेच हा अध्याय तुम्ही वाचा. तो अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येणार आहेत. ते म्हणतात की या ठिकाणी गेल्याने मनातील मर्ग दूर होते आणि आत्म्याला नवी ऊर्जा मिळते. आपल्या दैनंदिन आयुष्यात तीर्थयात्रा म्हणजे काय हो, तर अशा गोष्टी किंवा अशा व्यक्तींच्या सहवासात जाणे जिथे आपल्याला सकारात्मकता देते, जिथे गेल्यावर आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं. जेव्हा तुम्ही खचून जाता तेव्हा चांगल्या पुस्तकांचा, चांगल्या माणसांचा आश्रय घ्या. यशाची शिखरे गाठलेल्या मार्गदर्शकांचे विचार ऐका. जसं नद्यांमध्ये स्नान केल्याने शरीर आणि मन शुद्ध होतं, तसंच एखाद्याच्या चांगल्या विचारात किंवा एखादं चांगलं पुस्तक वाचल्यास किंवा त्यांच्या संपर्कात गेल्यानंतर तुमची बुद्धी तीक्ष्ण आणि ध्येय स्पष्ट होत असतं. अध्यायाच्या शेवटी एक सुंदर असा संदेश दिलेला आहे. श्रीगुरूंनी वेगवेगळ्या तीर्थांचे महत्त्व सांगितलं आहे, पण शेवटी ते आपल्या शिष्यांना कर्माच्या आणि कर्तव्याची जाणीव करून देतात. लक्षात ठेवा, जगातील सर्वात मोठं तीर्थक्षेत्र हे तुमच्या स्वतःचं मन आणि तुमचं सगळ्यात कर्म आहे. जर तुमचे विचार शुद्ध असतील आणि तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत असाल, तर तुम्ही जिथे आहात तिथे यश आणि समृद्धी चालत येईल. तुम्हाला कोणत्याही तीर्थक्षेत्रात किंवा कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त आपलं कर्म चांगलं ठेवायचं आणि आपलं मन स्वच्छ ठेवायचं. आणि हल्ली आपल्याला हेच सगळ्यात म्हणजे कोणालाच जमत नाही. श्रीगुरूंचा आशीर्वाद त्याच व्यक्तीला मिळतो जो आळस सोडून कर्माच्या वाटेवर चालायला सुरुवात करतो. जे आपलं म्हणजे आळस झटकून कामाला लागतात, त्यांच्या घरी श्रीगुरूंना बोलवावं सुद्धा लागत नाही. ते आपोआप त्या ठिकाणी जातात. श्रीगुरुचरित्रातला हा 15वा अध्याय आपल्याला हेच शिकवतो की थांबू नका. परिस्थिती कशीही असू द्या, फक्त पाऊल तुम्ही पुढे टाका. अपयशाच्या भीतीने एकाच जागी बसून राहण्यापेक्षा प्रयत्नांच्या प्रवासाला निघा. कारण श्री गुरुदेवांचा आशीर्वाद नेहमी गतिमान राहणाऱ्यांच्या पाठीशी असतो. चला तर मग आजच स्वतःला प्रवृत्त करूया. नवीन ध्येय निश्चित करा आणि स्वतःला सांगा, मी थांबणार नाही, मी चालत राहणार. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर नक्की तुमच्या गरजू मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही आज कोणतं नवीन पाऊल उचलणार आहे. तुम्ही सुद्धा खचलेले आहात का? साचलेलं पाणी आणि थांबलेलं आयुष्य दोन्ही काही दिवसांनी संपवून टाकतं. त्यामुळं कम्फर्ट झोन सोडा आणि प्रवासाला लागा. परिस्थिती बदलण्याची ताकद कोणत्याही तीर्थक्षेत्रात किंवा कोणत्याही देवस्थानात नाही आहे, तर तिथून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेने स्वतःला बदलण्यात आहे. गुरुदेवांचा आशीर्वाद ही त्यालाच मिळतो जो आळस सोडून कर्माच्या वाटेला चालायला सुरुवात करतो. जगातील सर्वात मोठं तीर्थक्षेत्र कुठलं असेल तर आपलं स्वतःचं मन आणि आपला प्रामाणिकपणे कर्म आहे. थांबणं हा पराभव आहे आणि चालत राहणे हे जिवंतपणाचं लक्षण आहे. जेव्हा डोळ्यासमोर अंधार असेल आणि मार्ग सापडत नसेल ना, तेव्हा गुरूंनी दाखवलेल्या कर्तव्याच्या वाटेवर डोळे मिटून चालायला लागा. जसं नद्यांचं पाणी शरीराचे मळ धुवून काढतं, अगदी तसं शुद्ध विचार तुमच्या बुद्धीला आणि ध्येयाला धार लावतात. आयुष्यात पुढे जायचं असेल तर जुनी विचारसरणी आणि संकुचित वृत्ती विचार
एकाच ठिकाणी सोडून द्या आणि जे नवीन विचार आहेत ना ते आत्मसात करा. प्रवासासाठी नसतो, तर तो स्वतःला शोध घेण्यासाठी असतो किंवा स्वतःला नवीन पुन्हा एकदा घडवण्यासाठी असतो.